ऐकू गेलं पाहिजे, आमचं त्यांना ऐकू गेलं पाहिजे. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुकृपाची जोडी, सुकृपाची बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, पहावा विठ्ठल Hare
भोलाबा विठ्ठल पावा विठ्ठल भोलाबा विठ्ठल पावा विठ्ठल भोलाबा विठ्ठल पावा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही किंवा घेत नाही बंधनापासून उकलली गाठी देताली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घररीते येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी येत नाही पांडुरंगा करो प्रथम जीवाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो। कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा त्यांच्या आध्यात्मिक वाटचालीतला
एक दिव्य संकल्प करणारा अभंग आहे. गोड गोड बोला सांगण्यापेक्षा नेमकं काय बोला हे सांगणार आहे विठ्ठला. ज्या निमित्ताने ही कीर्तन सेवा या स्थानी संपन्न होती आहे, त्या उत्सवाचं निमित्त अत्यंत महत्वाचं आणि पवित्रतम असं आहे. परमपूज्य सरजूदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्तचा हा उत्सव आहे. पुण्यतिथी 54वी आहे, वर्ष 7वं आहे. बहुविध आणि भरगच्च अशा उपक्रमाचा आजचा हा 5वा दिवस आहे. म्हणजे आपला पंचम लागलाय. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले इको कमी करायचा आणि फ्रंटचं मॉनिटर वाढवा. पूजनीय श्री तात्यादास बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांचं गोड निमंत्रण तुम्हा आम्हा सर्वांना आहे. सर्वांना निमंत्रण का आहे? कारण ते सर्वानंद गिरी महाराजांचं. म्हणजे एक तर माणूस असेल तसं नाव असावं, नाही तर नाव असेल तसा माणूस असावा. इथं काय असावं कसं असावं काही कळत नाही. परंतु सर्वानंद गिरीजी महाराजांच्या शुभ निमंत्रणातून साकारलेला हा उत्सव आणि त्यातली ही आजची कीर्तन सेवा आहे. आज सगळंच गोड एकत्रित आणायचं ठरवलंय का काय माहित नाही. सर्वानंद गिरीजी महाराजांचं व्यक्तिमत्व अत्यंत गोड आहे. आजचा दिवसही गोड आहे. पुण्यतिथी उत्सव साधूचा आहे तर साधू गोड आहे. जीवाला गोड लागतो असं नाही, देवालाही गोड लागतो त्याला साधू म्हणतात. मांस चर्म हाडी देवा अवघीच गोडे. मग एवढ्या गोडात जर आपण आलोय तर मग अभंगात उगाच का कडवटपणा ठेवावा, म्हणून त्यातली गोडी जपण्याचा हा प्रयत्न आहे. दिवस 5वा आहे. 7 सुरांमधला सगळ्यात गोड सूर 5वा असतो. ज्ञानोबारायांच्या आवडीचा आहे. पंचम आलापू सुगंधू विठ्ठला. खर तर आजच्या कीर्तनाची व्यवस्थाच लागत नव्हती, ते कसंच बसत नव्हतं. महाराजांनी प्रयत्न केला, त्यानंतर भागीनाथ दादांना मध्ये घातले. असा गुणाकार भागाकार सगळं करून चाललंय ते. त्या व्यस्ततेतून एका थोर सत्पुरुषाच्या पुण्यतिथी उत्सवाला येता येण्याचं भाग्य माझ्या पदरात पडलं. परमश्रद्धेय महाराष्ट्रींचं दर्शन, तुम्हा सर्व श्रोत्यांचं दर्शन आणि त्रिवेणी संगमात कीर्तन करण्याचा योग आहे. एरवी त्रिवेणी संगम फक्त नद्यांचा असतो, इथं गावांचाही आहे. विठ्ठला मनूर, सासेगाव आणि साळेगाव असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी जुळून आला. आणि पुण्यतिथी उत्सव कोणाचा? सरजूदास महाराज. मला वाटतं नद्याही 3 आहेत, गावही 3 आहेत. आता तुमच्या नद्या 3, तुमची गावं 3, म्हणून मी अभंगात पण क्रियापद 3 आणलीत. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. विठ्ठला 3 गावं, 3 नद्या आणि 3 क्रियापद, असं 3 7 ते 9 करायचं आहे. विठ्ठला पुण्यतिथी सरजूदास महाराजांची दरवर्षी होत आहे, पण यंदा विशेष आहे.
मला वाटतं सरजूदास हे जे पद आहे हे अपभ्रंशित असावं, मूळ शरयूदास असं असावं. आणि मला असं वाटतं आज जगातल्या सगळ्या तीरांपेक्षा या आठवड्यात सगळ्यात चमकणारा तीर असेल तर तो सरजू तीर आहे. मला माफ करा, मी तुम्हाला 15 जानेवारीलाच 22 जानेवारीत नेतो आहे. सरजूदास अशा थोर महात्म्यांचं हे पुण्यस्मरण आहे. आता ऍक्च्युली श्राद्धाला पुण्यस्मरण म्हणण्याची पद्धत पडली ते काही खरं नाही. देवाच्या येण्याचा तो जन्मोत्सव, जयंती उत्सव. जीवाचं केलं जातं ते श्राद्ध आणि साधूचा होतो तो समाधी उत्सव किंवा पुण्यतिथी उत्सव किंवा पुण्यस्मरण उत्सव. पुण्यस्मरण म्हणजे काय हो? श्राद्ध आणि पुण्यस्मरणात थोडासा फरक आहे. श्राद्धाला जेव्हा आपण जाता तेव्हा तिथं जाऊन देवाचं स्मरण करावं आणि त्याचं झालेलं पुण्य ज्याचं श्राद्ध आहे त्याला द्यावं, याला म्हणतात श्राद्ध. ध्यानात आलं? श्राद्धाला जावं, देवाचं नाव घ्यावं आणि झालेलं पुण्य तिथंच द्यावं, त्याला श्राद्ध म्हणतात. पुण्यस्मरण म्हणजे तिथं जावं, आपण देवाचं नाव घ्यावं आणि आपलं पुण्य आपण घेऊन यावं. विठ्ठला एक. दुसरं, ज्यांचं स्मरण केल्यावर पुण्य प्राप्त होतं त्यांचं होतं ते पुण्यस्मरण. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. दोन अर्थ झाले. तिथं जावं, नाम घेऊन पुण्य करावं आणि ते पुण्य घेऊन यावं म्हणजे पुण्यस्मरण. तिथं जावं, त्यांचं नाव घ्यावं आणि पुण्य मिळवावं त्या नामाच्या स्मरणाने, त्याला पुण्यस्मरण म्हणतात. तिसरं, तिथं गेल्यानंतर आपण पुण्य केलं पाहिजे असं स्मरण ते करून देतात, ते पुण्यस्मरण. विठ्ठला साधूकडे गेल्यावर तो कसली आठवण करून देतो? फक्त पुण्याचीच आठवण करून देतो. पुण्य करा, पुण्य करा, ज्याच्याने होईल त्याच्याने करा. कशाने किती होतं ते त्यांनी सांगावं. पुण्याची गण एक प्रमाण पुरेसं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. याला वाढवा थोडा. पुण्याची गणना कोण करी, अपरिमित अगणित पुण्य जे मोजता येणार नाही ते तुम्ही करा. असं पुण्य करण्याचं स्मरण जे करून देतात त्यांचं जे आहे ते पुण्यस्मरण. कसे करून देतात? मी किती केलं हे सांगतात, म्हणजे तुम्ही किती करायचं ते ठरवा. सुकृताची बहुत जोडी म्हणून तर विठ्ठली आवडी ना. विठ्ठली आवडी का म्हणून? सुकृताची बहुत जोडी म्हणून. बरोबर आहे. म्हणतात पुण्य पोशिली असाधारणी. मी असाधारण पुण्य पोचलंय. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. प्रमाण दिलं तरी चालेल. विठ्ठला
ते पुण्याचा फळे देह बहुता जननी समागम घडे मगाशी थोडं आमचंच होतं शिंदे मौली. पुण्य बहुत पुण्य कमावलंय म्हणून तर हे घडलंय. हे स्मरण करून देतात म्हणून पुण्य स्मरण. दुसरी एक बाब आहे, नुसतं स्मरणच करून देतात असं नाही, ते पुण्य करून घेतात. पण पुण्य केलं पाहिजे असं स्फुरण जिथं होतं त्याला पुण्य स्मरण म्हणतात. नुसतं स्मरण काय ऊन करणं चालणार आहे, स्फुरण झालं पाहिजे. एवढे लोक भंडारा प्रसाद घेत आहेत तर मी इथं आल्यावर थोडी वाढण्याची सेवा केली पाहिजे असं वाटणं हे स्मरण नाही, हे स्फुरण आहे. विठाला आपण विठ्ठल म्हटलं पाहिजे हे स्मरण. आणि चालू कीर्तनात एवढी थंडी आहे तरी स्वेटर मधला हात बाहेर काढून मफलर ढिला करून टाळी वाजून भजन करतो ना, याला म्हणतात स्फुरण. मग आता पुण्यस्मरणाचा विचार काय सांगाल? पुण्य शब्द आल्याने पुण्य करतो त्यांचं पुण्यस्मरण नाही. जो पुण्य करू शकतो तो पापही करू शकतो. सप्त्याला पंगत देऊ शकतो, तो वरातीत आणखी गडबड करू शकतो. एक जण आमच्या कसाऱ्याला आला, तर जायचं होतं मुंबईला. पहिल्यांदाच लोकल पाहिली. म्हणे लोकल आली कुठून? ते म्हणाले आली मुंबईहून. म्हणे मग ही जाणार कुठे? म्हणे मुंबईला. पण मग ती मुंबईहून कसाऱ्याला येते आणि परत मुंबईलाच जाते, मग ती वळणार कुठं? तो म्हणाला हिला वळायला अशी जागा टर्निंग पॉइंट लागत नाही का? इकडून आणि तिकडून दोन्हीकडे चालते ती म्हणे. बऱ्याच लोकल असे असण्याची शक्यता आहे. हा विशेष लोकल आहे विठाला. पुण्य लोकांना काय, आता 2024 म्हणजे नुसते सप्ताह सुरू झाले. बरं, मग आता परंपरेचे उत्सव असतात तो भाग वेगळा. अन्य उत्सव सध्या मुंबईत अत्यंत जोरात आहे. ते स्टेज घालतात, त्यांचं काही नाही. कधी ह्या पाटलाला बोलवतील, कधी ती पाटलीला बोलवतील. विठ्ठला चाललंय पाटलांच, पण खरंय वा. पण काहीच न बोलता तुम्हाला ध्यानात आलं म्हणजे कमाल आहे वा. विठ्ठला पुण्य करतो त्याचं पुण्य स्मरण नाही. कारण जो पुण्य करू शकतो तो पाप करू शकतो. नुसतं पुण्यच केलं तरी त्याचं पण पुण्य स्मरण नाही. का? त्याने पुण्य केलं तो त्याचा स्वार्थ आहे. तुकोबारे अशा लोकांना जरा अशी झोड घेतात. आप तरी ताकी कौन बराही औरन कोभलू नाम धराई. कोणालाच न बसवता होडी एकटीच पलीकडे गेली तर तिला थँक्स म्हणण्याचं काही कारण नाही. तिला लोक आदर देतील केव्हा? तुका म्हणे नाव जनासाठी जनासाठी उदकी ठाव, तिला म्हणतात नाव. नाही तर तिचं नाव नाव नाही. जर ती जनासाठी उदकी ठाव नाही, तिने अनेकांना नेलं पाहिजे. म्हणजे पुण्य करतो त्याचं पुण्यस्मरण नाही, पुण्यच करतो त्याचंही पुण्यस्मरण नाही. मग कुणाचं? पुण्याचा मार्ग जगाला समजावून ज्यांनी सांगितला
पुण्यस्मरण त्यांचं आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मग पुण्य धर्म गुगलवर सर्च करूच नका. विष्णू सहस्रनामाला विचारा, हो धर्म सर्व धर्मानाम, कोणता धर्म आहे? त्याच्या उत्तरादाखल आचार्यांच्या मुखातून विष्णू सहस्रनाम आलंय. नाव धड करा सहस्रनामाची. हरिनामाचा गजर ज्यांनी समाजात केला ना, ते संत आणि त्यांची पुण्यतिथी. लक्षात घ्या, साधू वेगळा आणि संत वेगळा. बोधाच्या प्राप्तीनंतर एकांतात राहून त्याचा आस्वाद घेत राहिला त्याला साधू म्हणतात. पण जगात जाण्याचा धोका पत्करून जो येतो आणि जगाला भजनाची दीक्षा देतो, भजनाचा बोध देतो, त्याला संत म्हणतात. ही साधूची नाही, ही संताची पुण्यतिथी आहे. विठ्ठला संतांनी फार सोयी करून ठेवल्या. सेवितो हा रस वाटितो. आणि आपल्याला सरळच वाटतं, ते तसं नाही आहे. वाटितो म्हणजे काय? सेवितो हा रस, इथं थांबलात तर त्याला साधू म्हणायचं. सेवितो हा रस, याला साधू म्हणा. आणि वाटितो अनिका लागलं की त्याला संत म्हणा. विठ्ठला हे बघा, वाटण्यासारखं असलं पाहिजे, पण वाटावं असं वाटावं ना. वाटण्यासारखं आहे तरी वाटत नाही म्हणजे वाटायला पाहिजे. अरे वाटण्यासारखं आहे तर वाटायला पाहिजे. वाटायला पाहिजे, वाटायला पाहिजे. वाटण्यासारखं ज्याच्याकडे असतं, ज्याला वाटतं का वाटलं पाहिजे, तो वाटत राहतो. पण वाटण्यासारखं असून वाटावा असं वाटत नाही, तो वाटतच राहतो. दादा एवढ्या गिरक्या फक्त मराठीतच घेता येऊ शकतात बरं. ज्ञानोबारायांना गीता व्यवहारात समजून सांगायला कोणत्याही भाषेत जाता आलं असतं, पण माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंकी. पु ल देशपांडे म्हणायचे, मराठी म्हणजे पुरुषासारखी पायात गिरकी घेऊन चावा घ्यायची सोय. विठ्ठला हे पुण्य स्मरण आहे, ही पुण्यतिथी आहे. बरं, आजचा योग इतका गोड. मकर संक्रमणाचा पवित्र दिवस, उत्तरायणाचा आरंभ. इथून रात्र छोटी होत जाणार, दिवस मोठा होत जाणार. पहाटे 10:30 वाजता उठणाऱ्यांचे हाल होत जाणार. आता निदान सांगता येतं उजडेपर्यंत झोपलो. आता उजाडलं 7, 7:15 तर याचं झोपणं मान्य होईल ना. पण आता इथून पुढे पार तो 5:30 जर वर येईल तर याचा अर्थ आता काळोखाचा काळ कमी होत चालला, उजेडाचा काळ वाढत चालला. काळोखाचं कमी होणं आणि उजेडाचं वाढणं ही बाब चांगली आहे. साधू निर्वाणा करता मॅक्झिमम वेळा उत्तरायणाची प्रतीक्षा करत राहतात. भीष्माचार्य त्याचं उत्तम उदाहरण आहे. मग हा मकर संक्रमणाचा दिवस आहे. सूर्याचं मकर राशीमध्ये आगमन होणं, त्याचं संक्रमण होणं, तो हा आजचा दिवस आहे. बरं आहे, सूर्य मकर राशीत चालला, तुम्ही महाराज मकर राशीचा बोलावला. विठ्ठल फक्त मी जरी मकर असलो तरी तुमच्यावर संक्रांत नाही. विठ्ठल असू दे, आपला मकर कुंडलेवाला आहे. गोड असा हा दिवस अनेक अंगाने आपण संपन्न करतो आहोत. हा दिवस म्हटल्यानंतर कालपासून तयारी माता माऊल्यांची. एक लक्षात घ्या, आपले सगळे सण किचन मधून सुरू होतात आणि देव्हाऱ्यामध्ये संपतात. विठ्ठला असा सण दाखवा की जो किचन मधून सुरू झाला नाही आणि देव्हाऱ्यापर्यंत आला नाही. देव्हाऱ्यापर्यंत येणारा सण किचन पासूनच सुरू होतो. अख्ख्या वर्षातला फक्त एकच सण असा आहे जो किचन मधून सुरू होत नाही, देव्हाऱ्यात जात नाही. त्याचं नाव गटारी. विठ्ठला त्याला एक बहीण जन्माला आली आता 31. विठ्ठल
तुम्हाला त्रास होत असेल तर सरलांब्याला या. आमच्याकडे वर्षांत भजनोत्सव केला जातो विठ्ठल महाराज. 1,500-2,000 तरुण रात्रभर भजन करतात. 31ला मुंबईची पोरं. आपल्याकडे खेड्यात कठीण झालंय, तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो. इथलं वातावरण किती गोड आहे. सर्वानंदगिरी महाराजांचं मार्गदर्शन इथं प्रगट दिसतंय. इथं बसलेल्या युवकांची संख्या हे खूप गोड आणि सुंदर, नयन रम्य, नयन मनोहर असं दृश्य आहे. विठ्ठला रात्रभर भजन, 12 वाजेपर्यंत भजन, आणि तिथून पुढे उजडेपर्यंत ज्याला जेवढं पाहिजे तेवढे प्यायला दूध. हा, नाही तर जाल पुढं कुठं दुधाचा रास एक असली म्हणून कुठेही निघू नये. राशीचं काय घेऊन बसला? राम आणि रावण, कृष्ण आणि कंस, ओबामा आणि ओसामा. विठ्ठल हा मकर संक्रमणाचा दिवस. तिळगुळ काय वैशिष्ट्य आहे? तिळ आणि गुळ. तिळामध्ये तैलपणा आहे, तेल, आणि तैल हा शब्द बुद्धीकडे जाणार आहे. फक्त त्या तिळाला जोड द्यावी लागते. कोणाची? गुळाची. का बरं? तुमच्याकडे असलेल्या तैल बुद्धीचा परिणाम तुमचा व्यवहार मधुर झाला पाहिजे. बुद्धीच्या ठिकाणी अनेकविध दोष उभे राहू शकतात. जगाची हानी करणारे निर्बुद्ध नाही आहेत, बुद्धिवान लोक आहेत. राक्षस कोणाला म्हणावं? ते असे शेंग फुटलेले, ती इमॅजिनेशन. ऍक्च्युअली राक्षस शब्दाची व्याख्याच अशी आहे. राक्षसा हा शब्द असा लिहा आणि उलटा वाचा. राक्षसा तिकडून इकडं वाचा. हा 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 साक्षरा. याचा अर्थ साक्षर लोकांची डोकी फिरली की त्यांचाच राक्षस होतो. साक्षरा विपरीतांशेत राक्षसा. घोटाळे काय निर्बुद्धांना जमतात? बुद्धीच लागते की नाही? बुद्धीशिवाय कसं काय जमणार? चांगलं काम करायलाही काय पाहिजे? बुद्धी. चुकीचं काम करायलाही काय पाहिजे? बुद्धीच पाहिजे ना. बुद्धीचा व्यवहार दोन्हीकडे लागतोच. आपली चप्पल जाऊ नये म्हणून एक वाहन या कोपऱ्यात काढणे आणि दुसरी त्या कोपऱ्यात काढणे, याला पण काय लागते? बुद्धी. पण न्यायची असेल तर एकच चांगली या कोपऱ्यात दिसले म्हणजे दुसरी डायरेक्ट त्याच कोपऱ्यात भेटेल, हे चोराला पण माहित असतं. त्यालाही काय असते? फक्त त्या तैलत्वात गोडवा यावा लागतो. म्हणजे तुमच्या बुद्धीचा वापर जगाच्या कल्याणासाठी होईल. तीळ आणि गुळ एकत्र आणण्याचे हे कारण आहे. या संबंधाने स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंनी खूप गोड विस्तार केला. मला खूप आवडले त्यांचं. ते म्हणायचे संक्रांती हा शब्द विग्रहाकडे नेला की वेगवेगळा होतो. संक्रांती तिला म्हणतात संक्रांती. आपल्या जीवनात क्रांती होईल अशाच्या संगतीत जाणं याला संक्रांती म्हणतात. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. जरा सोपं बोलू. जिथून हानी होत असेल तिथला संघ किती सन्मानाचा असला तरी तो करू नये, आणि जिथं आमचं कल्याण होत असेल तो संघ किती खालचा असो व्हावे त्याचे द्वार. Yeah.
त्याच्या दारात कुत्र व्हावं लागलं तरी चालेल, व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. का? तिथं कुत्र व्हावं म्हणजे जिथं राहाल तिथं इमानदारीत राहा असा त्याचा अर्थ आहे. नाही तर माळ घातल्यावर तो 6 महिन्यातच म्हणतो माझ्या गुरुला काहीच कळत नाही. तो गुरु पण खरंच त्याला काहीच कळत नाही, कारण गुरुला काही कळत असतं एवढा बेईमान शिष्य तरी निवडला नसताना. जिथं आपलं कल्याण होणार आहे ना तिथं अगदी निम्न सामान्य होऊन राहावं लागलं तरी चालेल. माझी विनंती आहे युवकांना, व्हॉट्सअपचं तत्वज्ञान अध्यात्मासाठी वापरू नका. ते वाटोळ करणारं तत्वज्ञान आहे. तुम्हाला जर जीवनाकरता मार्गदर्शनाची गरज आहे ना तर ज्ञानेश्वरी असताना तुम्ही असले फडतूस पर्याय का निवडले? एक तरी ओवी आणि सामान्य समजू नका. ज्ञानेश्वरीचं पारायण होतं म्हणजे ज्ञानेश्वरी पारायणाचाच ग्रंथ मानणं वेडेपण आहे. एरवी पण उघडून पहा ना. आमच्या कोकणात रत्नागिरी जिल्हा आहे. शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर पावस नावाचं क्षेत्र आहे. त्या पावस क्षेत्रात स्वामी स्वरूपानंद महाराज नावाचे साधू झाली, त्यांची समाधी आहे. त्या समाधी मंदिरात एक बोर्ड लावलाय, आपण इतक्या लांबून आलात, इथं ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं माऊलींचं स्मरण करून येईल ते पान उघडा आणि वाचा. तुमच्या मनात आता ज्या विचारांनी प्रश्नांनी गोंधळ घातलाय त्याचं उत्तर तुम्हाला त्याच पानात सापडेल असा श्री माऊलीचा आशीर्वाद आहे. आपण काय वाचतो, किती कचरा असतो त्या व्हॉट्सअप मध्ये, त्याच्यात लिहिलं असतं आपल्याला कोणी विचारत नसेल तर तिथं जाऊ नये. अरे पण भगवद्गीता म्हणते तद्विधी प्रणिपातेन, तिथं प्रणामाशिवाय काही मिळत नाही. जरा सोपं बोलू का? तुम्ही खूप संख्येने आलात, मला फार बोलावंच वाटतं आज. 7 ते 9 नाही, 9 पर्यंत सत्यच काय ते ऐका. आमच्या संस्कृतीने सुरुवात केली होती विद्या विनयेन शोभते, आणि आपण येऊन पोहोचलोय झुकेगा नाही साला. संघ क्रांती तिला म्हणतात, संक्रांती. मग तो कोणताही संघ क्रांती करतो ना महाराज. एकदा सगळ्या कोराडीनी युनियन बनवली, तोडणाऱ्यांच्या युनियन पटकन बनतात. याला येऊ द्यायचं नाही, त्याला येऊ द्यायचं नाही. कशासाठी युनियन केली? ते म्हणतात आपण सगळ्या लोखंडाच्या आहोत आणि आपल्या जातीला धोका असेल तो परिसापासून. कारण परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं, म्हणजे आपली जात संपली. अस्तित्वाचा प्रश्न. ठीक आहे, त्यातल्या एका कुऱ्हाडीने विडा उचलला, मी तोडून येते. गेली तोडायला, असा घाव घातला. परिसाचं काय झालं ते विचारू नका, पण परिसाला घाव घालण्याच्या निमित्ताने जिचा स्पर्श झाला त्या कुऱ्हाडीचं काय झालं ते ज्ञानोबाऱ्यांनी बघितलं. आगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, की जे मिळते न प्रसंगी सोनेची होईल. लोह लागे परिसांगी, तोही भूषण झाला जगी, तोही भूषण झाला जगी, तोही भूषण झाला जगी. लोह लागे परिसांगी, तोही भूषण झाला जगी, रोहित शर्मा नंतरचा टायमिंग शॉट आज बघायला मिळाला. लोह लागे परिसा अंगी, तोही भूषण झाला जगी. बदल घडला ना. मारायला गेलेली कुऱ्हाड एका संघाने सोनं होते, याला संघ क्रांती म्हणतात.
निवडा. निवडण्याचं स्वातंत्र्य फक्त संघ आहे, बाकी काहीच स्वातंत्र्य नाही तुम्हाला. तुमची आई कोण ठरवू शकता? तुमचा बाप कोण असावा ठरवू शकता? तुमची बायको कोण असावी तुम्ही ठरवली असं वाटतं, पण तुम्ही ठरवलेलं नाही. ते घरच्यांनी जमवल्यावर ते म्हणतात ना, ह्या गाठी कुठं बांधल्यात? विठ्ठला स्वर्गात. स्वर्गात गाठी स्वर्गातच मारतात. गाठी स्वर्गात मारतात. जाऊ द्या विठ्ठला. फाईल जास्त एमबीची असली का लोडिंगला टाइम घेणारच ना. मला म्हणायचं काय, काहीच आपल्या हातात नाही. फक्त एक तुमचा मित्र तुम्ही निवडू शकता, एवढंच स्वातंत्र्य. आपण कोणाच्या सहवासात सानिध्यात असावं ते सानिध्य निवडा. तुम्ही ज्याच्या सानिध्यात जाल तुम्ही तसे व्हाल. कारण माणूस तसं होण्यासाठीच तशा सानिध्यात जात असतो. याला संघ क्रांती म्हणतात. ही संक्रांती आजच निवडा. जो आपल्याला आदर्श आहे त्याच्या सानिध्याचा आश्रय करा. शरीरानेच केलं पाहिजे असं काही नाही, मनाने त्याची आठवण करा, वाणीनं त्याच्याबद्दल बोला, मनाने त्याचा विचार करा. ही संक्रांती आहे. संक्रांती पदाचा पहिला अर्थ झाला संघ क्रांती. दुसरा अर्थ झाला होईल आता संघ क्रांती. ज्यांच्यात क्रांती झाली त्यांनी एकत्र या आणि समाजासाठी काम करा. याला म्हणतात संघ क्रांती. प्रवरेच्या तीरावर अशी क्रांती झाली. सगळे शेतकरी एकत्र येतात आणि आशिया खंडातला पहिला सहकारी कारखाना उभा राहतो, साखर कारखाना उभा राहतो. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील. याला संघ क्रांती म्हणतात. एक एका सहाय्य करू अवघे धरू. संघ क्रांती म्हणतात. वारकरी संप्रदाय ही सुद्धा संघ क्रांती आहे. संघ क्रांती. त्यामुळे महाराष्ट्रात जे भक्तीचं वैभव खुललंय तसं उत्तरेकडे पण नाही आणि दक्षिणेकडे पण नाही. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर ही हाक फक्त अध्यात्मात महाराष्ट्राने मारली. विठ्ठला संघ घेऊन केलेली क्रांती. ज्ञानोबाराय हे संघप्रिय संत आहेत. म्हणजे ते आता संघालाही प्रिय आहेत. विठ्ठला मेळविली मांदी ही संघ क्रांती. वाकड्या बोबड्या पेंद्या सुदाम्या ही संघ क्रांती आहे. राणीचिया पाले खाईरा नेरवाने करविले लंकेश्वरा रामाने वानर सोबत घेतले ही संघ क्रांती आहे. भले 500 वर्षांनी का होईना पण संघ क्रांती आहे. विठ्ठला तुम्ही एकत्र या आणि क्रांती करा. एकत्र येणं ही पण क्रांती, एकत्र येऊन केली जाते ती क्रांती. एकत्र येणं पण क्रांतीच आहे. इथं 4 माणसं एकत्र आणायची असतील तर एकाला वरती जावं लागतं. गावती नाही पण माणसं तर 4च लागणार. विठ्ठल संघ क्रांती कळली, संक्रांती कळली, संघ क्रांती कळली. आता सम्यक क्रांती सांगू म्हणजे संक्रांती पूर्ण होईल. संसाराबद्दल बोलावंसं वाटायचं, संसाराला बघावंसं वाटायचं, संसारातलं करावंसं वाटायचं. अशी सम्यक क्रांती झाली की आता काय वाटतं पहिलं चरण
क्रांती झाली आता विठ्ठला. म्हणजे डावी बाजू पण उजवीच आहे बरं. काय सम्यक क्रांती झाली. प्रपंचाबद्दल बोलावंसं वाटतं, प्रपंच पाहावासा वाटतो, प्रपंच करावासा वाटतो. पण मकर संक्रांतीची क्रांती काय, आता प्रपंच नाही बोलावासा वाटत, आता विठ्ठल बोलावा वाटतो. प्रपंच नाही पाहावा वाटत, आता विठ्ठल पाहावा वाटतो. आणि प्रपंच नाही करावा वाटत, आता विठ्ठल करावा वाटतो. हा आजच्या निमित्तातून अभंगावर यायचा पूल झाला विठ्ठला. कीर्तन नदीत असल्यामुळे ब्रिज शिवाय पर्याय नव्हता विठ्ठला. या अभंगामध्ये बोलावा, पाहावा, करावा हे शब्द हा उपदेश नाही, हे संकल्प आहे. बोलावा विठ्ठल हा जर उपदेश असता तर याचा अर्थ तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय की विठ्ठल बोला, विठ्ठल पहा आणि विठ्ठल करा. हा उपदेश नाहीये, हे संकल्प आहे. काय करावं असं वाटतं, विठ्ठल बोलावं असं वाटतो. काय पाहावं असं वाटतं, विठ्ठल पाहावा वाटतो. काय करावं वाटतो, जीवभाव विठ्ठल करावा असा वाटतो. महाराजांना काय वाटतं त्याचे संकल्प महाराजांनी या चरणात मांडले. या अभंगाकडे आणखी सखोल पाहायचं झालं तर असं पाहता येईल, तुकोबारायांना काय वाटतं ते पहिल्या चरणात आहे. आणि पहिल्या चरणात तुकाराम महाराजांना जे वाटतं ते का वाटतं ते उरलेल्या 3 चरणात आहे विठ्ठला. काय वाटतं महाराजांना पहिल्या चरणात आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. हे काय वाटतं ते कळलं, पण असं का वाटतं, विठ्ठल बोलावा, पाहावा, करावा का वाटतो, कारण येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी येत नाही म्हणून बोलावा विठ्ठल वाटतो. बोलावा विठ्ठल का वाटतो, कारण आता बंधनापासून गाठ उकलली, आता सावकाश मिठी देता आलीये म्हणून विठ्ठल बोलावा वाटतो. विठ्ठल का बोलावा वाटतो, कारण देह आता विठ्ठलाने भरलाय, काम क्रोध इथून निघून गेलेत म्हणून विठ्ठल बोलावा वाटतो विठ्ठला. या पदाकडे पाहताना आणखी 2 अंगाने पाहता येईल. एक, साधकाने संकल्पयुक्त जीवन जगलं पाहिजे, सतत संकल्प करत राहिलं पाहिजे. मला माहितीये की शेवटी मनाला संकल्पाच्या बाहेर काढायचंय, मनाला संकल्पाच्या बाहेर काढायचंय ठीक आहे, पण आपल्याला प्राप्त झालेल्या भूमिकेनंतर काम थांबवायचं नाहीये. जपानच्या एका म्हाताऱ्या माणसाची गोष्ट मला एकाने सांगितली. तो संस्कृत शिकायला आला, वय त्याचं 84. शिकवणाऱ्यांनीच शिकणाऱ्याला विचारलं, तुझं वय 84 आहे, आता संस्कृत शिकून तू करशील काय, कारण तू कधी जाशील याचा भरोसा नाही. आता तो जपानचा होता त्यामुळं तो तेवढा तरी होता, नाही तर 84 पर्यंत पार आपण 84 लक्ष पर्यंत जाऊ. 84. पण असं म्हणतात बा जपानी माणूस चांगला जगतो. घ्या थोडी मेहनत घ्या. मी काय म्हटलंय ते ऐका परत. जपानी माणूस चांगला जगतो, जपानी माणूस चांगला जगतो विठ्ठला. आता ध्यानात राहील ना, जपानी माणूस नुसता जुता जपानी नको, माळा जपानी विठ्ठला. त्याला विचारलं तू मरशील आता, तू 84 वर्षाचा झाला. हो ना, क्या बात आहे. तसं हे आलं नसतं विठ्ठला. किती अट्टहास आहे या संत मंडळींचा. मला असं वाटतं एखाद्या आश्रमात एखाद्या साधूच्या सान्निध्यात गेल्यानंतर आपण कमी बोलावं आणि ते काय बोलतात ते जास्त ऐकावं. आपली ब्लूटूथ जरा बंद ठेवायची, सेंडिंग जी फाईल असते ना ती बंद ठेवावी. खरं तर आपण आपली दुखणी त्यांना सांगण्यापेक्षा
आपण ते सांगण्याच्या अगोदर ते जे आपल्याला सांगतात त्यातच आपल्या प्रश्नाची उत्तर असतात. विठ्ठला त्याला म्हटलं तू मरशील आता, वय 84 तुझं. तो म्हणाला मरेन मला माहितच आहे, मग पण संस्कृत शिकल्यामुळे निदान मरता मरता एखादा संस्कृत काव्य ग्रंथ वाचून मरेन, त्याचा आनंद घेऊन मरूया. काय कमाल आहे ना. वयाच्या 84व्या वर्षी सुद्धा त्याचा काही ना काही संकल्प आहे आणि शेवटपर्यंत संकल्प करण्याची रीत आहे. नामदेवराय भारतभर फिरले, त्यांचं वय तपासा. विठ्ठला सगळ्या संतांनी शेवटच्या श्वासापर्यंत कीर्तन केलेली आहेत. नाथ महाराजांच्या जिल्ह्यात बोलतोय मी. समाधी सोहळा कसा आहे? कीर्तन करता करता गोदावरी मातेमध्ये महाराज समर्पित होतात. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग. तुकोबाराय कीर्तन करताय, ज्ञानोबाराय तर समाधीत बसून समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू, म्हणजे सतत संकल्प. जरा सोपं बोलू, ह्या जन्मात करीन हे संकल्प तर त्यांनी केलेच, पण पुढच्या जन्माचाही करून ठेवलाय. घेन मी जन्म या ती चरण सेवा 3 प्रकाराने: हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, घालून लोटांगण महाद्वारी. ही तुझी ती चरण सेवा आहे. म्हणजे मी कीर्तन करण्यासाठी येईन, संकल्प केला पाहिजे. कीर्तनकारांनी संकल्प केला पाहिजे. काय आता कीर्तन नाही करायची, असला संकल्प. आयुष्य करी उणे तरी मजा आवड कीर्तन. कीर्तनकाराचा संकल्प असला पाहिजे, देवा नेशील त्या दिवशी ने, पण कीर्तनातून नाही तर कीर्तन झाल्यावर नाही, त्याच्या आधी नेऊ नको. विठ्ठला मला म्हणायचं काय, त्याचं जीवन संकल्पात असलं पाहिजे. कारण सांगतो, चांगल्या गोष्टी जर सवयी आधी लावून घेतल्या नाही तर चुकीच्या गोष्टी आपोआप लागण्याचा धोका आहे. आमच्या मुंबईमध्ये एक मोटिवेशनल लेक्चरर आहे संतोष नायर म्हणून, फेमस आहे तो. एका बॅचला 300 विद्यार्थी असतात, 300 लोक, काय मोठमोठे उद्योजकही असतात. एकाची फी 10,000 रुपये. एका बॅचला 300 स्टुडंट, एकाची फी 10,000. त्या व्याख्यानात त्यांनी काही सांगितलं होतं, मी तुम्हाला ते तसंच याच्यातूनच सांगतो. विठ्ठल वाक्य असं होतं, हळूहळू जात ते पुढं झेरोपुढं. वाक्य असं होतं, अच्छी आदतें जानबूझकर अंदर नहीं डाली, अच्छी आदतें जानबूझकर अंदर नहीं डाली तो बुरी आदतें अपनी आप लग जाती है. विठ्ठला अजून सोपं बोलू, तुमचं स्वतःच एक स्वप्न असू द्या, नाही तर लोक त्यांच्या स्वप्नासाठी तुमचा वापर करतील. विठ्ठला किंवा स्वप्नच अशी पहा की तुमच्या स्वप्नात सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतील. याच्यापेक्षा मोठं काय. मी मगाचं वाक्य म्हणलो ना, ते मोटिवेशनल लेक्चर तिथं थांबतो आणि तिथून पुढचं बोललो ना त्याला कीर्तनकार म्हणतात. विठ्ठला मोटिवेशनल काय म्हणतात, तुमचं स्वप्न असू द्या, नाही तर लोक त्यांच्या स्वप्नासाठी तुमचा वापर करतील. आणि आपलं अध्यात्म म्हणतं, तुमचं स्वप्नच असं ठेवा की त्यात सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतील. जो जे वांछील तो ते लाव. स्वप्न फसायदानासारखं असावं. विठ्ठला मी स्वप्नाबद्दल बोलत असलो तरी कोणी झोपू नका. विठ्ठला संकल्प असला पाहिजे, संकल्पाशिवाय राहू नये. महाराज संकल्प करतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. हा एक भाव झाला. पण या पदाचा दुसरा भाव असा आहे की हे असं का होतंय.
कारण मन विठ्ठलाच्या चरणी स्थिरावलंय. त्याच्या उपासनेत येणाऱ्या अडचणी सुटून गेल्या. भजनाला परमार्थ करण्याला ज्या बाबी प्रतिबंधक होत्या त्या निवर्तल्यात. मग आता उरला तो फक्त आनंद घ्यायचं एवढंच आहे ना. मग तो भक्तीचा भावनेचा आनंद असा सगळ्या इंद्रियातून बाहेर यायला लागला. खर तर नियम असा आहे, कृष्ण मथुरेत अवतीर्ण झाले, त्यांचं गोकुळात प्रागट्य झालं. भगवंताचं अवतरण मथुरेत आहे पण प्रागट्य मात्र गोकुळात आहे आणि आनंद वृंदावनात आहे. जरा सोपा भाव असा आहे, मन मथुरा आहे. भगवान मथुरेत आले तरी त्याचं प्रागट्य मथुरेत होत नाही, ते गोकुळात होतं. मन ही मथुरा आहे आणि इंद्रिय गोकुळ आहे. गो नाम इंद्रिय, कुल नाम समूह. इंद्रियांच्या समूहाला गोकुळ असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे, भगवंताच्या ठिकाणी आपलं मन रमलं. हे कसं ओळखावं? तुमची इंद्रिय भजनाला लागतात. पडिले वळण आमच्या भिवंडीला नाथ मंदिर संस्थानला एक विचारवंत यायचे, पटवर्धन त्यांचं आडनाव. ते म्हणायचे, महाराज हे पडिले वळण आहे ना, हे तुकोबारायनं म्हणू द्या, आपण मात्र पाडिले वळणच म्हणावं. कारण चांगली वळणं आपल्याला पडत नसतात, ती पाडावी लागतात. विठ्ठला ग्रामपंचायतचं पाणी खालच्या टाकीतून वरच्या टाकीत चढवायला काय लावावी लागते? मोटर. आणि वरच्या टाकीतून पाणी खालच्या टाकीत आणायला कितीची मोटर लावावी लागते? कस काय? जायला तिकीट आणि याला का फुकट आहे? समृद्धीवाले काय जाताना सोडतील आम्हाला? याचा अर्थ असा आहे, उन्नतीचा मार्ग फार जोर लावून चढावा लागतो. पतनाला वाट मिळाली की खालीच कोसळणार आहे ना. लोके व्यवायामिष्मध्ये सेवा नित्यास्तु जंतुर नहि तत्र चोदन विवस्ते तिस्तेषु विवाह यज्ञे सुराग्रहे रास निवृत्तिरेष्ठा. पाडिले वळण, पडिले नाही, वळण पाडावी लागतात. मग त्या इंद्रियांना त्या भक्तीत रमवावं लागतं आणि ती रमतात. भक्तीत रमलेले लोक कसे असतात ते ज्ञानेश्वरीने फार छान सांगितले. ज्ञानोबा वर्णन करतात, तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुचित्त जे राती दिवो न म्हणत उपासित. काय संकल्प आहेत त्यांचे? येणे मुखे तुझे वर्णी गुण नाम त्याची मज प्रेम देवा. डोळे भरून या पाहिजे तुझे मुख त्याची मज सुख. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देवा. बाहेरंगी टाळी नाचे न उदास ते देई हातास पायास. तुका म्हणे माझाच देह अनेक नको ठाव चिंतुयास. सगळ्यांना रमायला आवडतं. जीवे गोडती याच्यापेक्षा गोड काही नाही म्हणून तिळगुळाच्या ऐवजी अभंग आणलाय. बोलावा विठ्ठल नाम गोड, नाम गोड पुरे कोड सकळही. महाराज म्हणतात की मग बोलावा विठ्ठल.
आता 3 भावना महाराजांनी व्यक्त केल्या, बोलावा, पाहावा, करावा. आणि ह्या 3 ठिकाणी ह्या 3 भावना आवश्यक आहेत. कारण सामान्य माणूस बोलण्यात चुकतो, पाहण्यात चुकतो आणि करण्यात चुकतो. काही माणसं बोलण्यात चुकलीत, काही माणसं पाहण्यात चुकली आणि काही माणसं करण्यात चुकलीत. म्हणजे थोडं महाभारतात जाऊ, भारतात परत येऊ लगेच. महाभारतात एक जण पाहण्यात चुकलं होता, एक जण बोलण्यात चुकलं होतं आणि एक जण करण्यात चुकलं होतं. मोठ्यांच्या चुका काढून आपण शहाणे ठरतो असं नाही, पण पूर्वसुरीने केलेलं समीक्षण आहे. पांडवांच्या मयसभेत जेव्हा दुर्योधन आल्यानंतर आता विचारायला पाहिजे ना, जिथं आपण अनभिज्ञ आहोत, जिथं आपल्याला काही माहित नाही तिथली विचारणा असावी, इथली पद्धत कशी, इथली रीत कशी. त्याला समोर वाटलं गालीचा अंथरलेला आहे. आता मय सभाच होती ती गालीच्या, आणि महाराज दुर्योधनाला आश्चर्य वाटेल यात नवल काय, आणि ती मय सभा असेल तरी कशी. बरं, दुर्योधनाला आश्चर्य वाटलं म्हणजे काय साधी गोष्ट आहे. जो स्वतः हस्तिनापूरचा स्वप्न बघणारा उद्याचा राजा, त्याचं काय हस्तिनापूर सामान्य असेल, पण त्याला सुद्धा ज्या नगरीचं अप्रूप वाटलं ती कशी असेल, साधी गोष्ट आहे का. अहो, झाडी डोंगरना हॉटेलला ओके म्हटल्यावर काहीतरी असेलच ना विठ्ठला. उगाच काही ओके होईल का. मय सभा दुर्योधनाने पाहिली, काय अद्भुत आहे, काय अद्भुत आहे. त्याला वाटलं गालीच्या अंतला गेला, तसा धोतरा सगट गुंडाळला. कारण त्यांनी त्या रस्त्यामध्ये असे तलाव ठेवले होते छोटे छोटे, आणि त्याच्यावर अशी रांगोळी पाण्यावर काढलेली होती रंग. याला वाटलं गालीची आहे, पडला तसाच. बरं, तेवढ्यात झालं. तिथून पुढे निघाला, समोर गेला, अशी सुंदर रचना होती. त्याला वाटलं दरवाजाच आहे. गेला आणि जे डोकं आपटलं की नाही, फाड दिशी आपटलं. हे बघा, घटनेत काही अडचण नाही, इफेक्ट येतो बॅकग्राऊंड म्युझिकने. रस्त्याने चालताना माणूस जर रस्त्यात जर पडला तर तो किती लागलं हे बघतो. म्हणा पाहिलं ते पाहतो, म्हणा मला थोडं शिकता आलं. किती लागलं हे बघतो, पण काय बघतो, कोण बघतो का हे बघतो विठाला. तो खाली पडला होता तेव्हाच गडबड झाली होती, पण जेव्हा डोकं आपटलं तेव्हा बाजूला एक जण हसलं. हा, असं होणारच, अनुवांशिकता आहे, एवढंच बोललं पाहिजे आता विठाला. उगाच केस व्हायची नाही तर. बरोबर आहे, कसं दिसेल कळलं तुम्हाला, जाऊ देणार. बर, तो राग मनात ठेवला आणि कपटाने द्यूत खेळण्यासाठी निमंत्रण धाडलं. कोणाला? युधिष्ठिरा, पांडवांना. या आता द्यूत खेळायचंय. द्यूत म्हणजे जुगार नव्हे विठ्ठला. हा, नाही तर कुठल्या पण शर्टाचं माप आपल्या अंगाचं नाही करून घ्यायचं. मग पांडव हे करत होते, कृष्ण ते करत होता, हे शक्य आहे का? त्यांचं द्यूत खेळणं का, नव्या पिढीने जरा समजून घ्या. पूर्वी काही राजधर्म होते, द्यूत हे राजधर्माच्या अंतर्गत येत होतं, तरी त्यांना फटका बसला. रामप्रभू शिकारीला जायचे म्हणजे काय, निषादराज गुहाची रामाची मैत्री शिकार करताना होती. पण शिकार म्हणजे काय, रामप्रभूच्या जवळ काय सलमान खानला नेऊन बसवता. मला एकाने शेअर पाठवलं होतं, मी शेअर करतो नुसता, तुम्ही ऐकणारे शेअर आहात म्हणून, नाही तर आपलं मागत ती पाव शेअर, दुसरं काय. शेअर असा होता, बंदूक से हीर न मारा, गाड़ी से इंसान, पैसों से कानून मारा, मेरा भारत महान. विठ्ठला. पण तरी हरणापासून सावधच राहायला पाहिजे नाही का. फार जणांच्या विकेट घेतल्या त्यांनी, जड भरतापासून जानकी पासून सलमान खान पर्यंत. विठ्ठला.
पर्यावरण संतुलन. वाघ जास्त झाले तर ते संपवावे, हरणं जास्त झाली तर ते संपवावे. हे नगर जिल्ह्याकडचे तर शेतकरी हैराण आहेत. ते हरणं इकडून घुसले का डायरेक्ट सपाट करूनच पुढे निघायचं. त्यांचा बीपी वाढतो. महाराज शेतात मेलं तरी उचलून नेतात. एकांगी निर्णय नसावेत. प्रत्येक निर्णयाच्या वेळेला परिस्थितीचा अभ्यास झाला पाहिजे. हे खरं आहे का खोटं आहे हे पाहूनच निर्णय झाले पाहिजेत ना. विठ्ठला मेट्रो सिटीत पण तसंच होत आहे. विठ्ठला मला काय म्हणायचं आहे ते म्हणायचंय तुम्हाला पण मीच म्हटलंय जाऊ द्या. मला म्हणायचं इतकंच आहे. तो धर्मराजा बहुपुण्य राशी का द्यूत खेळी दुर्योधनाशी हरोनी कांता केली उपाधी विनाशकाली. किती जण चुकले हो. ही भिंत आहे का दरवाजा आहे हे पाहण्यात चुकला दुर्योधन. याचं डोकं का आपटलं मला माहितीये. हे बोलण्यात चुकल्या द्रौपदी माता. आणि द्यूत खेळायला आपण गेलं पाहिजे करण्यात चुकले धर्मराज. परिणाम महाभारत. विठ्ठला म्हणतात आपलं पाहण्यात चुकू नये म्हणून पाहावा विठ्ठल, आपलं बोलण्यात चुकू नये म्हणून बोलावा विठ्ठल, आणि करण्यात चुकू नये म्हणून करावा विठ्ठल. विठ्ठला आता त्रिवेणी संगम आहे ना. पण तुम्ही म्हणाल हे तीन तीन जमा करून सांगितले. एकाच तीन सांगतो ऐका. फक्त जरा अजून मागं जायला लागेल. रामायण हा सोन्याचा हरिण आहे हे की हा एखादा राक्षस कपटी हे रूप घेऊन आला असेल. पाहण्यातली चूक. काय गंमत आहे ना. एका मराठी भाषेच्या जाणकाराने असं सांगितलं की मराठी सारखी जगात भाषाच नाही हो. जगात भाषा नाही. रामायण आणि महाभारत एका वाक्यात फिरवता येतं म्हणे. मी त्यांना विचारलं कसं काय हो. ते म्हणाले मग रामायण का झालं महाभारत का झालं. म्हटलं सांगा ना कसं काय. ते म्हणाले हरणाचं वस्त्र पाहिजे होतं म्हणून रामायण झालं आणि वस्त्राचं हरण झालं म्हणून महाभारत झालं. विठ्ठला मराठी आहे हो. म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की आपण मराठी बोला. मराठी धरण मोठं पाणी उपयोगाच नाही. आम्ही एकाला विचारलं मन्नूरला कुठून जायचं. तो उजवीकडे राईट घ्या. म्हटलं डावीकडे लेफ्ट घेऊ का म्हणजे पुढे गोल राऊंड येतो नाही तर शेवटी एंड. चुकीची मिस्टेक आहे. डोक्याला हेड्या काय. परत रिपीट करू. हे हाल आहेत मराठीचे. विठ्ठला वाचनावर प्रेम करा म्हणजे गुटखा खावा लागत नाही. विठ्ठला ते गुटख्याचं पण नीट वाचन करत नाही. त्याच्यात हे जबडी फाडलेले फोटो दाखवतात. कॅन्सर होणार आहे तेही वाचन नीट नाही. काय करावं. वाचना म्हणजे हा कसाच वाचन. आता मला म्हणायचं काय. जानकी माता म्हणते मला हा हरिण आणून. तो हरिण आणून द्या अयोध्यानाथा. पाहण्यात चूक झाली. बर त्याच्या मागे प्रभू धावले. खर तर रामप्रभूला आवडलं नव्हतं. हा का अगं सीते मी असताना माझ्याकडून अनेक न लगे माईक पदार्थ. मी आहे ना तरी पण तुला काय पाहिजे. हरिण पाहिजे. कोणतं सोन्याचं. एक लक्षात घ्या देवाची कृपा होते ना तेव्हा देवा व्यतिरिक्त इच्छा झाली तर देव त्या पुरवतो. इच्छिलेलं मिळतं पण देव जातो. मी असताना तुला काय पाहिजे म्हणजे सोनं. सोन्याचं हरिण पाहिजे ना. हरकत नाही. मी असताना सोनं. मग मुक्काम पोस्ट 6 महिने सोनं. नाडियेलिया चामराजा कांती ओलांडी पण लक्ष्मण रेषा न ओलांडी.
काय 10-12 रुपयाला मिळते विठ्ठला. म्हणजे त्या कंपनीचा मालक रामायणाचा अभ्यासक असावा. कोण कुठलं ज्ञान कशासाठी वापरील काही माहित नाही. मग सांगितलं होतं की असं करू नका, पण केलं गेलं, त्याचा परिणाम आपण जाणत आहात. चुकांची सुरुवात कुठून होते? हे हरिण खरं का मायावी बघण्यातली चूक. लक्ष्मणजी का जात नाहीत हे ओळखता आलं नाही, बोलण्यातली चूक. आणि समोरच्या माणसाकरता आपण ही रेषा ओलांडायची नाही हे सांगितलं तरी घडलं, करण्यातली चूक. एवढ्या चुका झाल्या नाहीत म्हणजे जीवन गोड होईल. त्यासाठी संकल्प गोड पाहिजे. बोलावा विठ्ठल विठोबा. आणि जिथं आपलं सामर्थ्य आहे तिथं. म्हणून बोलण्याने सुरुवात, पाहण्याने मध्य आणि करण्याने शेवट. का वाटतं? महाराज म्हणतात माझं मन हावभरी झालंय. मनाची गोडी निर्माण झालीये ना, नाही तर मनूरला कशाला आले असते. मन आणि ऊर भरून आलाय विठ्ठला. मन इथं आलं ते रमलं, परत माघारी येत नाही. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले. महाराज म्हणतात ज्या कारणाने हे घडत नव्हतं, ज्या कारणाने या बाबी होत नव्हत्या, आता त्यातून मी सुटलो. तुका म्हणे शूर झालो, बाहेरी आलो संसारा. म्हणजे काय झालं? बंधनापासून उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश. त्यामुळे आता संकल्पात उरलं एवढंच की विठ्ठल बोलावा, विठ्ठल पहावा. महाराज म्हणतात ज्या जागा आधी विकारांनी भरल्या होत्या, विकारांचं आगमन होतं तेव्हा त्यांच्या दिंडीचे मुक्काम कुठे असतात ते माऊलींनी सांगितले. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्मा ते विकार जेव्हा आक्रमण करतात तेव्हा इंद्रियांच्या जागा पकडतात. या देहात कोणी कुठं राहावं त्यांच्या जागा आहेत. मी सांगतो तुम्हाला, सांगायला थोडी जागा आहे आणि ऐकणारा जागा आहे, त्यामुळे बोलायला जागा आहे. काम आला तर डोळ्यात राहतो, क्रोध आला तर जिभेत राहतो, लोभ आला तर हातात राहतो. म्हणून कामवासना, क्रोध भावना आणि लोभ लालसा यांच्या जागा आहे. काम वासना आली तरी डोळ्यात राहते. माणसं म्हणतात ना त्याची नजर फार वाईट आहे, म्हणजे काम वासना नजरेत राहते. एका अभिनेत्याचा अनुभव सांगतो तुम्हाला. तो अभिनेता फार दर्जाचा, फार उंचीचा, पण कोणत्याही गावात समारंभाला गेल्यावर महिलांनी त्याला शिव्याच दिल्या पाहिजे. नटवर्य निळू फुले विठ्ठला. अभिनेता बिनतोड पण काम सगळी करता काय, नजर त्याची वाईट असं म्हणण्याची रीत आहे. वासना डोळे घाण करते, क्रोध भावना जीभ घाण करते. झाली क्रोधा सवे भेटी, तोंडा वाटी नरकरोटी. दुर्दैव आहे आज सगळ्यात जास्त घाणेरड्या शिवाय कॉलेजच्या कट्ट्यावर आहेत. मुंबईचं दुखणं सांगतोय मी. आपल्या वाणीला पवित्र ठेवा, कारण का वाणी हा ठेवा आहे. लक्षात ठेवा. किती जपलं पाहिजे महाराज, किती जपलं पाहिजे. पॅरालिसिस अटॅक दुर्दैवाने ज्याला आला असेल ना त्याला जाऊन भेटा. तुम्ही दररोज भजन केल्याशिवाय राहणार नाही का? कधी त्याच्या आलं मनात केली स्टेरिंग लॉक तर कुठं फिरवाल. आपल्या घरात आपण किती अभद्र बोलतो, किती ऐकायला भेटतं, वाईट वाटतं त्याच. आणि राहिला तिसरा विचार, लोभ लालसा हातात असते. बघा तुम्ही ते काही गडबड करणारे सापडले का? पेपरात बातमी येते अमुक अमुक ठिकाणी एका अधिकाऱ्याला रंगे पाव पकडलं, रंगे मान पकडलं. नाही, रंगे हात, कारण ती लोभाने घाण केलेली जागा आहे. कामाने डोळे, क्रोधाने जीभ आणि लोभाने हात अशा जागा पटकावल्या होत्या. पण माझ्या आयुष्यात असं घडलं की भगवंत सगळ्या जागी भरला
की या विकारांना बाहेर जावं लागलं. विठ्ठल बोलावंसं वाटण्याचं कारण शेवटी तुका मन दे